मी आज गवार अशी करून दाखवणार आहे की खूप गडबड आहे, आपल्याला वेळ नाही आहे आणि खूप भांडेही कमी पडले पाहिजे आणि फोडणी द्यायला वेळ नाही, तर मी ही गवार असे करून दाखवते. आधी मी एकच कढई घेतली आहे, कारण आपल्याला भांडे कमी दाखवायचे. एकाच कढईमध्ये मी धुवून शेंगा तोडून घेतल्या आहेत, परत मिरच्याही त्यातच तोडून घेणार आहे आणि त्याला जास्त असं फोडणी वगैरे जास्त मसाल्यावर नाही वापरले मी, कारण मला पालेभाज्याला मसाले जास्त मी वापरत नाही. आपण मसाल्यामध्ये वांग्याची भाजी वगैरे ह्यात मसाले जास्त वापरू शकतो आणि कारलं वगैरे, पण ह्या गवारीला जास्त मसाले नाहीत वापरत. तेल वगैरे भरपूर वापरायचं, मिरची भरपूर वापरायची, लसूणही भरपूर वापरायचं. मी आता लसूणही घेते, मिरची आधी कट करून घेते. याची भाजी खूप छान लागते. याला वाफवायचं बी म्हणजे जास्त गरज नाही आहे शिजवायची, फक्त वाफवून घ्यायचं आहे. आणि ह्याची कसं, ज्या मुलींना स्वयंपाक फुनी टाकायला येत नाही, स्वयंपाक येत नाही, ह्या मुलींनी तर हे व्हिडिओ जरूर बघावा, की ही खूप सोपी पद्धत आहे. मला मेडिकलमध्ये जायला खूप उशीर होत असेल तर मी ह्या पद्धतीत फास्ट भाजी करते. खूप लवकर उरकून घेते ही भाजी मी. आणि इकडे चपाती वगैरे होईपर्यंत हे वाफवून होते, कारण मला आता फुडणी वगैरे टाकायला वेळ नाही आणि भांडे घासायलाही वेळ नाही. त्यामुळे मी एका भांड्यामध्येच पूर्ण भाजी करून घेते आणि लसूण सोलून घेते. लसूण हे बारीकच चिरायचं आणि सगळं एकत्रच टाकायचं. आपल्याला फुडणी नाही द्यायची, की लसूणही त्यातच टाकून घेतला आहे. त्यामुळे हे सांगते की नवीन रेसिपी आहे. मी गॅस चालू करून घेतला आहे आणि त्यातच मी ऑइल टाकणार आहे. ऑइल जरा भरपूर प्रमाणात टाकायचं आहे. हे नवीन पद्धत वाटली तुम्हाला तरी खूप टेस्टला खूप छान लागते, की गवारीचे आपण मसाले न वापरल्यामुळं गवारीचा मेन स्वाद राहतो. आणि कढीपत्ता मी भरपूर घेतला आहे आणि ते मी कट करून घेणार आहे, जेणेकरून हे खाल्ला जायला पाहिजे. मी बारीक त्याचे देठ काढून कट करून घेत आहे. आता हे व्हिडिओमध्ये दिसलं नाही आहे, पण मी खूप बारीक बारीक कट केले आहेत त्या कढीपत्त्याला. आणि भरपूर प्रमाणात मी कढीपत्ता वापरला आहे ह्याच्यामध्ये, कारण हे पूर्ण हे होऊन जातं, म्हणजे मध्ये मिसळून जातं, ते दिसत नाही आहे बारीक कट केल्यामुळे. तो व्हिडिओमध्ये आता पहा, व्हिडिओमध्ये खूप प्रमाणात कढीपत्ता आहे. आणि जे अवेलेबल असेल ते टाकू शकतो. आपण कोथिंबीर टाकू शकतो. माझ्याकडे अवेलेबल नव्हती कोथिंबीर, त्यामुळे मी वापरली नाही आहे ह्याच्यामध्ये, कारण मी फ्रीज नसल्यामुळे मी ऐन टायमाला कोथिंबीर मिळवू शकत नाही. असे तेलात असेच परतायचं आहे, हलवून तेलात परतायचं. मी मीठ घातलं आहे ह्याच्यामध्ये. आता मीठ टाकल्यानंतर थोडंसं पाणी, शेंगदाण्याचं कूटही टाकलं आहे, तेही हलवून घेतलं आहे. आणि हे पाहिलं का, हे खूप छान परतायला लागलं आहे. थोडं वाफलं आहे ते चांगलं. आता त्यात थोडंसं मी पाणी घालून घेणार आहे. आता ते शिजून निघेल, एकजीव होईल. आपण शेंगदाण्याचं कूट मीठ टाकलेलं होतं ते एकजीव होईल. मिरची, लसूण ह्याचा स्वाद व्यवस्थित लागेल गवारला. आता शिजलेले आहे. आता ह्याला फक्त मी हलवून झाकून ठेवणार आहे व्यवस्थित, म्हणजे ते चांगली वाफली जाईल. हे शिजली का असं आपण चेक करू शकतो. हे फुटली म्हणजे शिजली आहे. असं दाबून बघायची. कवळी घेतली आहे मी, दाबून पाहते. हां, झालं आहे ते. तर मी झाकून ठेवणार आहे. ओके, लाईक करा, सबस्क्राईब करा आवडली तर ही सब्जी.